तर आज आपला या ठिकाणी ट्रस्टच्या वतीने जो या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात आलेला आहे, या सत्कारला उत्तर देताना आपण काय भावना व्यक्त करता? सर्वांना सप्रेम जय भीम. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की हे जे बुद्धकीर्ती चॅरिटेबल ट्रस्ट आहे, ही मागील ही तिसऱ्यांदाची वेळ आहे. ही भीमयोद्धा पुरस्काराचं वितरण करत असते. जे समाजामध्ये ज्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केले, त्याच्यामध्ये समता सैनिक दल असतील किंवा जे पोलीस डिपार्टमेंटचे असतील, नेव्ही मधले असतील किंवा आपले जे माजी सैनिक आहेत, अशांना ज्यांचं समाजाच्या प्रती चांगलं काम झालेलं आहे, अशांची निवड करून आम्ही हा पुरस्कार देतो. मी बुद्धकीर्ती चॅरिटेबल ट्रस्टचा उपाध्यक्ष आहे. लागलीच महानगरपालिकेची निवडणूक संपन्न झाली आणि त्या महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 मधून मी विजयी झालेला आहे. त्यामुळं आज बुद्धकीर्ती चॅरिटेबल ट्रस्ट आणि सहयोग नगरच्या वतीनं माझा जो सन्मान केला, त्याबद्दल मी नगरवासियांचे, प्रभागाचे सर्वांचे शतशः ऋणी आहे, आभारी आहे. या भागाबद्दल सातत्यानं मागील 8-10 वर्षापासून विहार आणि विहार परिसरासाठी आम्ही काम करतच आलो. मागच्या DPCच्या माध्यमातून असेल, इथे वातानुकूलित अभ्यासिकेची निर्मिती आम्ही केलेली आहे, संविधानाची प्रस्ताविका आहे आणि भविष्यातही माननीय आमचे नेते माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये प्रभागाचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. नक्कीच 100% यावेळेस जे हाऊसची जी ही आहे रचना झालेली आहे किंवा जे निवडून आलेले आहेत, त्यामध्ये बौद्ध समाजाचं खूप सारं मोठं योगदान दिसणार आहे आणि दिसेलही. त्यामुळे आम्ही जे कुठल्याही पक्षाचे असोत, परंतु समाजाच्या बाबतीमध्ये जे काही विषय ते मग समाजाच्या उन्नतीचे असतील किंवा मग ते विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असतील किंवा जी बेरोजगारी जी आपल्याला भेडसावत आहे, त्या सगळ्या बाबतीमध्ये आम्ही जरी पक्ष बाजूला ठेवून समाजाच्या प्रती कायम काम करण्याचा प्रयत्न करू. होय, कारण ज्यावेळेस आम्ही आमची बैठक करून निश्चित केलं की दरवर्षी आम्ही हा भीमयोद्धा पुरस्कार कायम चालू ठेवणार. सर्वांना जय भीम, जय शिवराय. मी तुम्हा सर्वांची लाडकी गायिका अंजली बिंबिसर गडपाळे. मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व 30 रे स्टार प्रवाह फेम. मी तेलंगणावरून आलेली आहे. आज नांदेड येथे माझा कार्यक्रम आहे. भीमयोद्धा पुरस्कार वर्ष 30 रे वितरण सोहळ्यानिमित्त बुद्ध भीम गीतांचा गायन करण्यासाठी मी इथे आलेली आहे. मला इथे बोलवल्याबद्दल मी सर्वांचे खूप आभार मानते आणि आता थोडं छोटंसं गीत गाणार. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मोकनायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना. गर्जना भीमराया, माझा भीमराया, भारताचा पाया, माझा भीमराया, आला उद्धराया, माझा भीमराया. जय भीम. सर्वांना सप्रेम जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आज या ठिकाणी भीमयोद्धा पुरस्कारासाठी बुद्धकीर्ती चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत जे भीमयोद्धा पुरस्कार वितरित होत आहेत, त्या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून मला या ठिकाणी आपल्या नांदेडवासियांनी आमंत्रित केलं. त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. विशेषतः समता सैनिक दल, महार रेजिमेंट, त्याचप्रमाणे पोलीस खातं आणि इतर खात्यामध्ये जसे की आरोग्य खातं असेल आणि ज्या ज्या लोकांनी उपासक उपासिकांनी धम्मकार्यामध्ये क्रांतिकारी काम केलं असेल, अशा सर्व सैनिकांना, उपासक उपासिकांना आणि नागरिकांना हा पुरस्कार वितरित करण्यात आलेला आहे. हे यामुळं आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये आपल्या बहुजन समाजातील जे लोक काम करीत आहेत या खात्यामध्ये, त्यांना निश्चितपणे ऊर्जा मिळेल, शक्ती मिळेल आणि त्यांना प्रेरणा मिळेल. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिल्याप्रमाणे आणि स्वप्न पाहिल्याप्रमाणे भारत जो आहे तो बुद्धमय होण्यास मदत होईल. आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये, आपल्या आपल्या कार्यालयामध्ये आपण जर
निश्चितपणे जाम आणि आपल्या शक्तीप्रमाणे जर काम केलं तर निश्चितपणे आपल्याला सुद्धा या पुरस्कारासाठी निवड होऊ शकते, अशी उर्मी, अशी बातमी या ठिकाणी जे उपस्थित आहेत लोक ते घेऊन जात आहेत. मला सुद्धा खूप आनंद होत आहे. मी जून 2025 मध्ये कार्यकारी अभियंता म्हणून रिटायर झालेलो असलो तरी मला हा जिल्हा माझा आहे. या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये कामारी या गाव ठिकाणी माझा जन्म झालेला आहे. त्यामुळे या जिल्ह्याविषयी मला अतिशय प्रेम आहे आणि मी माझ्या कार्यकाळामध्ये कार्यकारी अभियंता असताना PWD औरंगाबाद, आताच छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास 110 विहारांची निर्मिती विविध खात्याच्या हेडमधून आणि विविध आमच्या जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या निधीमधून मी ती 110 विहार पूर्ण करण्याची कामगिरी केलेली आहे. अतिशय धम्मकार्य मोठ्या प्रमाणात माझ्या कार्यकाळात झालेलं असल्यामुळे आणि या कार्याची दखल घेऊन मला महाराष्ट्रामध्ये सगळीकडे बोलवतात, प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान. मी सुभेदार मारुती सोनकांबळे, माजी सैनिक, यश सिद्धी, आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेअर असोसिएशन शाखा नांदेडचा अध्यक्ष. सर्वप्रथम आवाज इंडिया आणि जनहित या न्यूज चॅनलचे मी सर्वप्रथम आभार मानतो. आणि आज बुद्धकीर्ती चॅरिटेबल या संस्थेच्या माध्यमातून भीमयोद्धा हा महत्त्वपूर्ण पुरस्कार आम्हा सैनिकांना आणि समता सैनिक दल, पोलीस कर्मचारी यांना देण्यात आला. त्यामुळे मी या बुद्धकीर्ती चॅरिटेबलचे सुद्धा आभार मानतो. आणि आज विशेष म्हणजे या भीमयोद्धा पुरस्काराच्या अनुषंगाने इथे बौद्ध उपासक, उपासिका, पोलीस कर्मचारी, माजी सैनिक, समता सैनिक दल या सर्वांनी या ठिकाणी येऊन एक मोठा संदेश घेऊन जातो की येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त संख्येने समता सैनिक दलामध्ये कसे सामील होता येईल आणि लोकांना कसं प्रोत्साहित करण्यात येईल हा उद्देश मनाशी बाळगून मी पुढील कार्य करीन. आणि त्याचबरोबर महार रेजिमेंटमध्ये सुद्धा मी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. जे की बाबासाहेबांची जयंती बंद होती त्या जयंतीला मी सुरुवात करून आज 2025 रोजी रिटायर झालो. रिटायर झाल्यानंतर सुद्धा समाजकार्यामध्ये माझ्या सैनिक संघटनेच्या मार्फत जमेल तेवढं कार्य करण्याची मी कोशिश करीन आणि समता सैनिक दलाला जास्तीत जास्त पाठबळ कसं मिळेल याची मी पूर्णपणे प्रयत्न करीन. जय भीम, जय बुद्ध, जय महाराज. नमो बुद्धाय, जय भीम. मी रमेश राघोजी कोकरे, बुद्धकीर्ती चॅरिटेबल ट्रस्ट सहयोगनगर नांदेडचा अध्यक्ष आहे आणि तसेच भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा नांदेडचा सरचिटणीस आहे. बुद्धकीर्ती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं भीमयोद्धा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे आणि हे त्या पुरस्कार वितरणाचं 3रं वर्ष आहे. त्यानिमित्तानं माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार या ठिकाणी जे समता सैनिक दलामधील ज्येष्ठ सैनिक आहेत, कर्तबगार आहेत, ज्यांनी समाजामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे, तसेच भारतीय सैन्यामधील आणि विशेष करून महार बटालियनमधील जे काही निवृत्त सैनिक आहेत, जे सामाजिक काम आणि धार्मिक कामामध्ये अग्रेसर आहेत आणि जे पोलीस कर्मचारी आहेत सेवानिवृत्त झालेले, त्यांनी शाक्य संघाच्या माध्यमातून आणि सामाजिक आणि धार्मिक कार्याच्या माध्यमातून समाजामध्ये ते काम करत आहेत. अशा या कर्तबगार लोकांचा आम्ही मान्यवरांच्या हस्ते सन्मान या ठिकाणी करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तेव्हा आम्ही या आतापर्यंत म्हणजे दरवर्षी आम्ही प्रत्येक विभागातील म्हणजे समता सैनिक दलामधील 10, सैन्य दलामधील 10 आणि पोलीस दलातील 10 अशा 30 जणांना आम्ही हा पुरस्कार याही वर्षी प्रदान केलेला आहे. आणि हा जो पुरस्कार जो आहे तो त्यांच्या कार्यामुळे आम्ही देत असतो आणि त्याची जी निवड समिती आहे ती निपक्षपातीपणानं त्यांची निवड करत असते. अशा स्वरूपानं म्हणजे त्या निवड प्रक्रियेमध्ये आमची ट्रस्ट कसल्याही स्वरूपाची दखल घेत नाही. फक्त आम्ही निवड केलेल्या माणसांना सन्मान देण्याचं काम करतो आणि समाजामध्ये आणण्याचं काम करतो. खऱ्या अर्थानं भारतीय बौद्ध महासभेमधील जे समता सैनिक आहेत त्यांचं कार्य जे आहे ते अधिक वाढलं पाहिजेत आणि सैन्य दलामधील आणि पोलीस दलातील जे काही कर्मचारी आहेत त्यांनी देखील समता सैनिक दलात सामील होऊन या धम्माचं कार्य पुढे नेणं गरजेचं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं जे भारत बौद्धमय करण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. याच भावनेतून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. एवढंच बोलतो आणि सर्वांचं